तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, फिटनेस के एस चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं. आणि जय श्रीराम मित्रांनो. आज सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि वर्कआउटला पण निघतो आहे. 100 डे फिटनेस चॅलेंजचा आपला आज डे 10वा आहे. आणि तुम्हाला दाखवतो आहे सकाळचं वातावरण कसं आहे. मस्त एकदम वाटते सकाळी वर्कआउट करायला जाताना. हे माझं घर आहे आणि हे आजूबाजूची कॉलनी मी माहीत तुम्हाला दाखवतो आहे. तर आता गाडी काढतो आहे. चला आपण जाऊया डायरेक्ट ग्राउंडकडं. तर ग्राउंडकडे जात असताना सकाळी सकाळी गाडी पण जरा त्रास देत होते, लवकर स्टार्ट होत नाही आहे गाडी. तर दाखवते तुम्हाला. गाडी स्टार्ट झालेली आहे आपली. तर हा आपल्या आजूबाजूचा परिसर आहे सगळा, जो मी जिथं राहतो तिथला. हा NH4 हायवे आहे, तिथून जवळच माझं कॉलेज आहे. कॉलेज 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर कॉलेजच्या ग्राउंडवर आपण हा वर्कआउट करतो आहे. तर चला तुम्हाला दाखवतो आहे. सकाळी सकाळी थंडी एवढी पडली ना की हात पूर्ण गारटलेला आहे. व्हिडिओ करताना हात हालाला आहे पूर्णपणे. हे बघा, तुम्हाला दिसेल, इथे लक्षात येईल. हा मुरगुड रोडचा ब्रिज आहे. बरेच इथं आजूबाजूला खेडेगाव आहेत, त्यामुळं कसं इथं गर्दी खूप असते. हे बघा, हातातून फोन होते. ही शाळा माझी. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माझी शाळा दाखवते. आज तरी बऱ्यापैकी मुलं आले आहेत प्रॅक्टिसला, क्रिकेट खेळायला. थंडीत सकाळी सकाळी हातावर बॉल खूप जोरात लागतो. आणि हा कॉलेजचा सगळा प्रेमायसेस चालू होते माझा. हे देवचंद कॉलेज. तर आज आपण डायरेक्ट वॉकिंग करून झाल्यानंतर वर्कआउटला सुरुवात करतो आहे. पहिलं स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप करून घेतो आहे पूर्णपणे. पहिला नेकचं रोटेशन घेतो आहे, शोल्डर स्ट्रेच करून घेतो आहे सगळे. शोल्डर स्ट्रेच केल्यानंतर परत पुढं पूर्णपणे आज आपल्याला ॲब्स हिट करायचे आहेत, त्यामुळे कमरेपासूनचा सगळा भाग आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित ट्रेन करायचा आहे. शोल्डर आणि लोअर बॅक हे पूर्णपणे व्यवस्थित स्ट्रेच करून घेतो आता मी. त्याच्यानंतर पायाचे जे मुवमेंट्स आहेत ते सगळे क्लिअर करून घेतो, कारण की लेग अपराईड पण आपल्याला मारायचं आहे. कमरेचं रोटेशन एवढ्यासाठी करतो आहे, ॲब्स करत असताना कोणताच मसल आपला पकडला नाही पाहिजे, त्यासाठी आपण कमरेचं पण रोटेशन करून घेतो आहे. जर कमरेमध्ये व्यवस्थित ताकद असेल तर ॲब्स मारायला पण काही वाटत नाही आणि स्टॅमिना पण चांगला राहतो आपल्याला. त्यानंतर आता आपली जी कंबर आहे ती पूर्णपणे ट्विस्ट करून घेतो आहे, कारण की कंबर जर व्यवस्थित सैल झाले आपले मसल्स तर आपल्याला लोअर बॅकला त्रास होत नाही ॲब्स मारताना. तर आता आपण पायाचे सगळे वर्कआउट व्यायाम करून घेतो आहे. पूर्णपणे सगळी बॉडी स्ट्रेच करून घ्यायचे, वर्कआउट करायचे, जेणेकरून तुम्हाला क्रॅम्प वगैरे पकडता कामा नये आणि मसल सगळे व्यवस्थित रिलॅक्स झाले पाहिजेत. हॅमस्ट्रिंगसाठी आता आपण हे करतो आहे. हॅमस्ट्रिंगवर चांगला प्रेशर पडतो आहे याच्यामुळे आपल्याला. तर पहिला सेट आता आपण घेणार आहे तो म्हणजे ॲब्सचा, अप्पर ॲब्ससाठी घ्यायचा आहे. तो म्हणजे क्रंचेस घेणार आहे आपण. त्यामध्ये आपण काय करणार आहे, सध्या मी आता तुम्हाला पोझिशन दाखवतो आहे. पहिला पूर्णपणे बसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर दोन्ही पायात अंतर व्यवस्थित घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हिप्स पुढं आपल्या अँकलला टेकून फक्त आपण जो छातीपर्यंतचा भाग आहे तेवढाच भाग आता आपल्याला उचलायचा आहे. पहिला आपण पूर्ण श्वास घेतो आहे. अप्पर ॲब्स कसे जे वर्क होत आहेत ते सांगतो आहे. फक्त आता आपण अप्पर ॲब्ससाठी फक्त छातीपर्यंतचा भाग उचलतो आहे, पूर्ण भाग नाही उचलायचा आहे. कारण की त्याच्यामुळे अप्परचे जे पहिले 2 ॲब्स आहेत ते आपल्याला विजिबल करण्यासाठी, की तो मसल टोन करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, असे 15 रिपिटेशनचे मी 4 सेट घेतो याचे. त्याच्यानंतर मी प्रत्येक सेट नाही दाखवत आहे, कारण की प्रत्येक सेट जर दाखवत बसलो तर खूप वेळ जाणार याच्यामध्ये. पाय लांब सोडायचे आहेत, पूर्णपणे बॉडी रिलॅक्स करून घ्यायची आहे. 1 मिनटं मोठा श्वास घ्यायचा आहे. मोठा श्वास घेतल्यानंतर मग परत उठायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड टाईप जो घेतो आहे तो मिडल ॲब्ससाठी घेतो आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की मिडल ॲब्स घेत असताना आपल्याला कसं घ्यायचे आहेत, काय करायचं आहे, तर पोझिशन कशी असणार आहे आपली मिडल ॲब्ससाठी, तर हे तुम्हाला आता मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण जे बसायची स्टाईल आहे, बसायच्या स्टाईलपासून ते पायाच्या पोझिशनपासून सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर दोन्ही पाय जवळ घेतलेले आहेत. दोन्ही पाय जवळ घेतल्यानंतर हिप्सपासून थोडेसे लांब घेतलेले आहेत आणि कमरेपर्यंतचा पूर्ण भाग उचललेला आहे. याच्यामध्ये मिडल ॲब्स तयार होतात, जेणेकरून काय होतं ना, पहिला आपण जो मारला तो अप्पर 2 ॲब्स तयार होतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये कसं असते, आपल्याला पूर्णपणे आपण उठतो, त्यामुळं हा ॲब्स
टोन होतात. त्याच्यानंतर हा कोरसाठी वर्कआउट आपण केला जातो आणि जर एकदा कोर आपला चांगला झाला तर स्ट्रेंथ आणि स्टॅमिना डेव्हलप होण्यासाठी मदत होते. हा आपण 10चे 3 सेट घेतलेले आहेत असे. तर याच्यानंतरचा जो पुढचा सेट आहे तो घेणार आहे आपण म्हणजे लेग अपरेट. तर प्रत्येक 2 सेटमध्ये पूर्णपणे व्यवस्थित श्वास घ्यायचा आहे आणि तिसरा प्रकार घ्यायचा आपल्याला लेग अपरेट घ्यायचा आहे. तर लेग अपरेट घेत असताना पोझिशन कशी असणार आहे, आपण श्वास घ्यायचा आहे, पूर्णपणे बसायचं आहे, पूर्णपणे आडवं व्हायचं आपल्याला. तर तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये मी कसं कसं करतो आहे, काय काय करतो आहे आणि श्वास किती वेळ घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण लेग अपरेट करत असताना श्वास कधी आत घ्यायचा आणि कधी बाहेर सोडायचं हे मी तुम्हाला पोझिशनच्या वेळेला दाखवतो आहे. आता मी फक्त तुम्हाला कशी पोझिशन आहे हे तुम्हाला दाखवतो आहे. पाय पूर्णपणे पुढे सोडायचे आहेत, दोन्ही पाय पुढे सोडायचे आहेत. त्याच्यानंतर पूर्णपणे पाठीच्या जीवावर आपण झोपायचं आहे. आपण हिप्सच्या खाली दोन्ही हात ठेवायचे आहेत आणि लेग वरच्या बाजूला पूर्णपणे उचलून घ्यायचे आहे. जेव्हा आपण लेग उचलून घेतो तेव्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि पाय खाली घेत असताना आपल्याला श्वास सोडायचा आहे. याच्यामध्ये काय होतं की लोअर ॲब्स पूर्णपणे ट्रेन होतो. लोअर ॲब्ससाठी हा सगळ्यात मस्त एक्सरसाइज आहे. आपण पहिले जे 2 बघितले, अप्पर ॲब्ससाठी बघितला, मिडल ॲब्ससाठी बघितला, त्याच्यानंतरचा भाग जो घेतो आहे तो आपण लोअर ॲब्ससाठी घेत आहे. लोअर ॲब्ससाठी घेत असताना पण पोझिशन आपण हात व्यवस्थित काढायचा आहे, पूर्णपणे व्यवस्थित श्वास घ्यायचा आहे. मारून झाल्या लगेच झटका देऊन उठायचं नाही आहे. जर आपण झटका देऊन उठायला गेलो तर आपल्या पोटामध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असतो किंवा गोळा येतो किंवा मसल पकडतो. त्यामुळे 1 मिनटं पूर्णपणे रिलॅक्स व्हायचं आणि मग उठायचं आहे. त्याच्यानंतर आपण घेणार आहे तो म्हणजे चौथा प्रकार. चौथा प्रकार कसा घेणार आहे तर त्याच्याबद्दल मी सांगतो आहे. आपण पहिले 3 जे प्रकार बघितले, अप्पर ॲप बघितला, लोअर ॲप बघितला, त्याच्यानंतर मिडल ॲप्स बघितला. आता हा चौथा प्रकार आहे तो लेग रेझेस घेणार आहे, पण सिंगल लेग रेझ घेणार आहे. त्याच्यामध्ये काय होतं, हा हॅमस्ट्रिंग प्लस ऑब्लिकसाठी पण चांगला व्यायाम आहे. सिंगल लेग ज्यावेळी आपण मारतो लोअर ॲपसोबत आपल्या ऑब्लिक्स पण चांगले तयार होतात. तर हे करत असताना काय करायचं, जमिनीला पाय टेकवायचं नाही, दोन्ही पाय खालीवर करायचे आहेत पण जमिनीला पाय टेकवायचे नाही आहे. याच्या आपण 15चे परत 4 सेट घेतलेले आहेत. प्रत्येक सेट मी तुम्हाला नाही दाखवत आहे कारण की व्हिडिओ खूप लेंदी होतो आहे, तर इथं तुम्हाला लक्षात येईल. आता परत पूर्ण हात काढायचा आहे, श्वास मोठा घ्यायचा आहे. त्यावेळी आपण पूर्ण श्वास घेऊन व्यवस्थित रिलॅक्स होतो त्यावेळी आपण उठायचं. इथे तुम्हाला दिसेल की बाबा सेट पूर्ण मारून झाल्यावर मी पूर्णपणे झोपलेलो आहे, रिलॅक्स झालेलं आहे, मग उठलेलो आहे. तर जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब